गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। परिहार झाला वघ्या दुःखाचा मागिल्या, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडलम मंडलाना। तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथमा नमन, करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमन, करू प्रथमा नमन। दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या। ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपान देवा। विको कमी राहू देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा। अच्छा, स्वराचा आवाज कमी करा कमी आवाज। आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज। पुढे सरका, पुढे या म्हणा, आलेले पुढे याच। आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला माझ्याकडे लक्ष असू द्या। 4 चरणाचा 4 कडव्याचा शेवट कसा गोड करता येतो याचं उदाहरण सांगणारा अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन आपल्या 12 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये पाहूया। पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या गुळवंच नावाच्या गावी। गेल्या वर्षी ज्यांचं निधन झालं, दुसरीकडे चालू इकडे वैकुंठवासी नामदेव गोपाळ कांगणे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांच्या पत्नी नवसाबाई नामदेव कांगणे, प्रकाश नामदेव कांगणे चिरंजीव आहेत, सौभाग्यवती माधुरी वैभव केदार मुलगी आहे, सोनाली चिंतामण सांगणे पण मुलगी आहे, आणि सर्व नातेवाईक आणि सर्व ग्रामस्थ मंडळी, त्यांचे भाऊ, त्यांच्या बहिणी सगळ्यांची नावं पत्रिकेला आहेत। या समस्त कांगणे परिवाराच्या वतीनं आपल्या या गुळवंच नावाच्या गावी या परिवारानं आपल्या वडिलांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करण्यासाठी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमचे भाभड सर दातलीला ड्युटीला आहेत पण चाच्या आहेत, त्यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून या परिवारानं संपर्क केला आणि ही सेवा आमच्या पदरापर्यंत आलेली आहे। थोडंसं रस्ता चुकल्यामुळे 10-15 मिनटं गेले माझे, त्या कंपनीकडून थोडंसं बाजूला निघाल्यामुळं मॅप जरा थोडं कधी कधी गडबड करतं, कधी कधी विचारलं पाहिजे मॅप न लावता, ते चुकलं आमचं। आणि त्या संबंधातून एक 9 वाजता आलेलं महाराज, मी 10ला पोहोचलो, पण तरीसुद्धा थोडा 10 मिनटं लेट झालो। जास्त चाली न म्हणता लांबवून आपण आपल्या वेळेमध्ये बोलायला सुरुवात केली। 12 वाजेपर्यंत आपण थांबणार आहोत। कीर्तन साथील आमचे चिंतामण महाराज, विजय महाराज, हरिभक्तपरायण, अशोक बाबा, गावकरी मंडळी आहेत, भजनी मंडळी, छोटे मोठे टाळकरी आमचे सानप महाराज आहेत, विनेकरी, आपण सगळे चोपदार, भालदार, दोनही मृदंगाचार्याचे नाव मला माहिती नाहीत पण गोड वाजवणारे आहेत, आमचे गणेश महाराज माझ्या संगतीमध्ये, आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, सगळे सोयरे पै पाहुणे, आपतिष्ट मित्र परिवार, साऊंड सर्व्हिस, मंडप डेकोरेशन, शूटिंग करणाऱ्या सहित सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो। आपल्या अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो। विनंती आहे येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या, फक्त सर्वांगाचे कान करून 1-1.25 तास लक्ष देऊन ऐका। विठाला 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 जन्म आणि मृत्यू प्रत्येकाच्या जीवनात असतात। ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं, आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला जन्माला यावं लागतं। उपजेते नाशे चाड्या, नाशिले ते पुनरपी दिसे,
एकटिका इंद्र जैसे परिभ्रमिगा किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोवरा बहु थोरा ओळसिया गे जन्म ज्याचा झाला त्याला मृत्यू असतो आणि मृत्यू ज्याचा झाला त्याला पुन्हा जन्म असतो मात्र जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य आहे त्या आयुष्य जे आपल्याला मिळालंय ते प्रारब्धानं मिळालेलं आहे यशासाठी प्रयत्न करतो आपण पण कधी कधी अपयश पदरात पडताना दिसतं काही लोक लाभासाठी प्रयत्न करतात पण हानी पदरामध्ये पडताना दिसते आणि जगण्यासाठी प्रयत्न करणारा समाज आहे पण अकाली मृत्यू येतो नामदेव दादासारखा एखादा व्यक्ती आपल्यातून निघून जातो एक क्षणाक्षणाला जाताना माणसं दिसतात जगण्याची अपेक्षा आहे पण मृत्यू पदरात पडतो लाभाची अपेक्षा आहे हानी पदरामध्ये पडते यशाची अपेक्षा आहे अपयश पदरात पडताना दिसतं त्याचं कारण संसार हा प्रारब्धावरती अवलंबून असतो भाग्याचे नि बडसे उद्यमाचे नि मिसे संपत्ती जात पैसे घर रिगे ज्ञानोबारांची ओवी आहे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात तुमचं भाग्य फार महत्वाचं आहे तुमच्या भाग्यामध्ये लिहिलेलं असतं आणि तुमचा उद्योग तुमचा प्रयत्न चांगला पाहिजे प्रयत्न चांगला असेल आणि तुमचं प्रारब्ध जर चांगलं असेल तर मग तुमच्या घरी आपोआप संपत्ती येत असते माझे शब्द नाहीत माऊलींचे आहे प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान किंवा अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन म्हणजे संसार हा प्रारब्धावरती होत असतो तो तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या जीवनात तुम्हाला जे पाहिजे ते कधी देत नसतो मला दाखवा संसारातला एखादा व्यक्ती नाशिक काय महाराष्ट्र काय पुणे काय मुंबई काय कोणत्याही जिल्ह्यातला घ्या हे संसारानं त्याला सगळं दिलंय चांगले दिवस आले की आपला बाप निघून जातो चांगले दिवस आले की आई निघून जाते हो घरामध्ये संकट येत राहतात हे का येतात त्याचं एकमेव कारण आहे संसारानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकईनं आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता आपल्या गावामध्ये रामाचं मंदिर आहे तुम्हाला लगेच कळेल गुळवंचकर ऐका आलेल्या पै पाहुण्यांनी ऐका तसं तर सकाळी राजा म्हटला होता राघव तुला आता राजगादीचं मालक बनायचं आणि संध्याकाळी माहिती होतं गादी नाही आता 14 वर्षासाठी वनवासात जायचं याला जीवन म्हणतात बरं का सकाळी माहिती पडतं आज आनंद आहे आणि संध्याकाळची कानावरती बातमी येते की आता आपला बाप राहिला नाही माझ्याही जीवनात घडलेलं आहे तुमच्याही जीवनात तुम्ही पाहताय हे असंच असतं महाराज विधनाते लेख किसी के समझन आते हैं विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावर जे लिहिलेलं असतं ते कधीच कुणाला कळत नसतं बरं का विधनाते लेख किसी के समझ न पाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिया बन को जाते हैं ज्याला गादी मिळणार होती ज्याला राजगादीचं वारस बनवायचंय त्याला कानावरती बातमी पडते राघवा आता गादीवर नाही तर 14 वर्षासाठी वल्कलांगामध्ये धारण करायची आणि राजगादी सोडून वनवासामध्ये जायचं त्याला प्रारब्ध म्हणतात लक्षात ठेवा पहिल्या वरानं तापस वेश विशेष उदास 14 बरस राम वनवासी काय गोड शब्द बघा तुळशीदासजींचे हे तापस वेश विशेष उदासी 14 बरस राम वनवासी रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर बचन न जाई 14 वर्षासाठी प्रभू वनवासात निघतात बघा कसा मला टाकून गेला कसा मला टाकून गेला कसा टाकून गेला कसा टाकून गेला म्हणताना
विकू दे गेला कसा मला टाकून गेला कसा टाकून गेला कसा टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ हो नाजूक हे रामाविन हे रामाविन रामाविन हे रामाविन जीव रामाविन जीव ज्याच्या घरातला बाप जातो त्याला हे दुःख कळत असतं. अयोध्येला राजा बनताना पाहायचं होतं ते अयोध्या आता रडायला लागते. आज तुमच्या घरामध्ये दुःख आहे. एक तरुणा ताठा बाप नामदेव नावाचा बाप निघून जातो. मुलगा मुलगी भाऊ बहिणी सगळे दुःखी असतात. तसं कारण असंच असतं. रामाविन जीव हे रामाविन जीव गोड शब्द हे रामाविन मज चैन पडना सुचत नाही. कल्पना करा अशी मुक्ताबाई स्वतःचे डोळे पुसून म्हणायला लागली, दादा योगी पाव न मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन योगी योगी पावन
ईश्वराग झाले वनी असं काय रडता दादा तुम्ही? या दादा बाहेर यावं लागेल दादा तुम्हाला बाहेर. दादा नका रडू दादा. दादा तुम्हाला त्रास दिलाय लोकांनी. ही बहीण तुम्हाला भाकरी मागते ना, आजपासून नाही मागणार दादा. उपाशी मेलो तरी चालेल दादा, पण तुम्ही रडलेलं मला चालणार नाही. काय बहीण आहे माणूस. दादा आपला बाप गेला म्हणून नाराज होऊ नको म्हणणारी मुलगी पाहिजे मला. फार गरज आहे हो. काय नातं आहे बघा. भो मुलगी म्हणते तो आमचा दादा रडायला लागला बघा. कशासाठी रडतात बरं ही माणसं? असा परिवार घडला पाहिजे रे. ऐका बरं माझं, याच्यासाठी सांगतो दादा रडू नको दादा. दादा ये गड्या तू बाहेर, आपण कुठून तरी दुसरीकडे मधुकरी मागू दादा, पण तू रडलेलं मला चालणार नाही. तुला विश्वाची माऊली बनायचंय दादा. लोकांनी दिलेला त्रास सहन करा गड्या. माझी तुम्हाला विनंती असेल, एखाद्यानं त्रास दिला तर थोडा सहन करा. एखादी मूर्ती जर चांगली बनवायची असेल तर तिला खूप मार खावा लागतो. तिचा डोळा जर चांगला बनवायचा असेल तर खूप छन्नी आणि आतोड्याचे घाव सहन करावे लागतात. ये दादा बाहेर. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञान राजा माऊली. ज्ञान राजा हे माऊली हे ज्ञान राजा हे माऊली ओ हे ज्ञान राजा माऊली ज्ञान राजा रे. या दादा बाहेर. मुक्ताबाई विनंती करते, सुखसागर आपण व्हावे, जगबोधे निववावे. दादा संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ हंता नये म्हणा, जगी विरक्त तोची जाणा. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबराय ताटी उघडतात, कुठून तरी अन्नपूर्णा माता प्रसाद देते. तो दिवस निघून जातो. मांड खाण्याची इच्छा होते, खापर सुद्धा लोक मिळू देत नाहीत महाराज. असंच आहे जग. त्रास देत असतं जग. सहन करा. शेवटी आळंदी सोडली जाते. पैठणला येतात. पैठणवरनं ते शुद्धीपत्र घेतात. रेडा बोलवला जातो. सगळ्या कथा सांगायला वेळ जाईल. ज्ञानेश्वरी लिहिली जाते. अमृत अनुभव लिहिला जातो. हरिपाठ लिहिला जातो. चांगदेव 65 लिहिली जाते. लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी, लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी गोड शब्द आहेत. लोपले ज्ञान जगी. काय केलं? हितने नती कोणी. आपल्यासाठी ज्ञानेश्वरी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा. वाचा ज्ञानेश्वरी. लोक नेमकं काही वाचतील पण ज्ञानेश्वरी वाचणार नाही. सांगून सांगून फार वाईट वाटतं महाराज.
एक सुद्धा असा दिवस नाही बघा त्या दिवशी मी एक तरी ओवी वाचतो महाराज. माऊलीच्या ओवीचा चमत्कार ऐका. ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. मी आळंदीला शिकायला गेलतो 1998 साली. आणि आळंदीला गेलो तर त्यावेळेला मी 5वीला शाळेत होतो, 4थी-5वी. त्या काळात फार अवघड अवस्था होती आळंदीची आणि राहायला जागा नव्हती. मग घाटावरच राहायचं, घाटावरच झोपलो 2-4 दिवस. मग आमचे शांती ब्रह्मगुरुवर्य मारुती बाबा कुरेकर त्यांनी आमच्या हाताला धरलं आणि संस्थेमध्ये बसवलं. मग तिथं आम्ही अभ्यास केला. आज आमचं नाव आहे महाराष्ट्रभर तुम्ही पाहता. पण त्यावेळेला जर बाबांनी हाताला धरून नेलं नसतं तर कशाचं नाव आणि कशाचं कीर्तन महाराज. 6वीच्या पुढची शाळा माहिती नाही व आम्हाला, पण बाबांनी नेलं, संस्कृत शिकवलं, पाठ करून घेतलं, ओव्या पाठ करून घेतल्या. एक दिवस काय झालं, बाबांच्या बरोबरने अशी प्रदक्षिणा मारत होतो आणि प्रदक्षिणा मारताना एक 65 वर्षाचा म्हातारा बाबांच्या पाया पडला आणि बाबाला म्हटलं, बाबा मला पोरानं घरातून काढून दिलंय. अशी खूप मुलं आहेत की जे माय बापाला जिवंतपणे घरातून काढून देतात. अशी खूप कमी मुलं आहेत की बाप गेल्यावरही एवढा चांगलं कीर्तन ठेवणारी मुलं कमी आहेत. बरं, खूप कमी आहेत. आमच्या साहेबरावांसारखी आईला चहा दिल्याशिवाय, आईला दूध दिल्याशिवाय घराच्या बाहेर न पडणारी मुलं फार कमी आहेत. आईला जपलं पाहिजे. मायबाप निघून गेल्यावर 50 लाख रुपये कधीच खर्च करू नका. मी खरंच सांगतो तुम्हाला, तुमचे आई वडील जिवंत असताना तुमच्या हाताचा आधार त्यांना द्या. जेवता येत नसेल तर काला करून जेवू घाला, चालता येत नसेल तर चालवा. जिवंतपणे मायबापाची सेवा ही देवाची सेवा आहे महाराज. मी खरं सांगतो पोरांनो, तुम्हाला कोणत्या तीर्थाला जायची गरज नाही. तुम्हाला तुमच्या घरातच तीर्थ आहे. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची धुरे. जे का माऊलींच्या ओव्या तुकोबारांचे अभंग येते, कोणी गांजा खसनी लिहिलेलं नाही, पेताळाचं नाही, हे संतांचं आहे. म्हणून पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा मारल्यावर जे पुण्य मिळतं, पृथ्वी म्हटलो मी, गुळवंश नाही, नाशिक नाही. पृथ्वीची प्रदक्षिणा करणं सोपं आहे का? तेवढं आयुष्य नाही आपल्याकडे. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळेल, काशीला 2 लक्ष प्रदक्षिणा केल्यावर जे पुण्य मिळेल, तुम्ही आईचं दर्शन घेतलं ना तुमच्या रोज, तेवढं तुमच्या रोज पदरात पडेल. ओवी सांगतो ऐका. 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता मातेसी, इतुके पुण्य होय. जिवंत असणाऱ्या माय बापाच्या पायाला दिवसातून एकदा तुमचं मस्तक लागू द्या. एवढं पुण्य तुमच्या पदरात पडतं म्हणजे पडतं. कशासाठी सांगतो? मायबाप हे तीर्थ आहेत, मायबाप हे क्षेत्र आहेत, मायबाप पांडुरंग आहे, मायबाप आपलं सर्वस्व आहे. म्हणून मायबाप निघून गेल्यावर खर्च करू नका. बाप काढून दिला होता, जास्त खोकतो म्हणून, दमा लागलाय म्हणून, बायको राहिली नाही म्हणून, म्हातारा आता खूपच त्रास देतं म्हणून आळंदीला काढून दिलं होतं. आणि ते बाबाच्या पाया पडलं आणि बाबाला म्हटलं, बाबा आता मी कुठं राहू? तर बाबा म्हटले, काखेतली ज्ञानेश्वरी दिली त्याला आणि सांगितलं, जा बाबा माऊलीच्या मंदिरात अजानुक्षाखाली ज्ञानेश्वरीचं पारायण कर, माऊली तुझं कल्याण करतील. असं म्हटल्यावर म्हातारं निघालं. पण पुन्हा म्हटलं, महाराज मला वाचता येत नाही, मी शाळेत गेलो नाही. तर आमचे बाबा म्हटले, फक्त अक्षरावून असे बोट फिरव तरी माऊली कल्याण करतील. ऐका गड्या, 65 वर्षाचा म्हातारा माऊलीच्या मंदिरामध्ये सारखी ज्ञानेश्वरी वाचायचा. वाचता येतच नव्हतं, अक्षरावून बोट फिरवायचा. जो शाळेत गेला नाही तो 15 वर्ष म्हातारा मंदिरात जगला. ऐका, आणि 15 वर्षांना चमत्कार झाला. ज्याला वाचता येत नाही त्याच्या ज्ञानेश्वरी मुपाट झाली, पाठ झाली, पाठ. मी खरंच सांगतो, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दयावरी, कृपा करी हरी दयावरी, दयावरी.
लक्षातच ठेवा. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. तुमचा भाव शुद्ध असू द्या आणि अक्षरावरून तुम्ही बोट फिरवा. काय होईल? कृपा करी हरी दयावरी. विश्वाचा मालक तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हो, मी कशासाठी सांगतो? बाप काढून देतात मुलं म्हणून. तसंच झालं होतं. बापाला जिवंतपणे सांभाळलं पाहिजे. याच्यासाठी सांगत होतो. जिवंतपणे मायबाप सोडून गेले होते, पण तरी सुद्धा ज्ञानोबा त्रास घेत आपल्यासाठी उपकार करत होते. ज्यांनी त्रास दिला त्यांच्या सुद्धा उपकार करता 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 ज्ञानेश्वरी काय, हरिपाठ काय, चांगदेव 65 काय. आणि ज्ञानोबा आता परत आळंदीला आले. आळंदीमध्ये मिरवणूक काढली माऊलीची. बघा, जी आळंदी मधुकरी देत नव्हती ती आळंदी आता मिरवणूक काढते. त्याच माऊलीला पाहायला इंद्रायणीच्या पलीकडून बारी आहे. बघा, इंद्रायणीचं स्नान करू देत नव्हते लोक, आता त्याच्या पलीकडून बारी लागली. माऊली माऊली माऊली. दिंड्या निघाल्यात, दिंड्या, सगळ्या दिंड्या आता माऊलीला चालल्यात. माऊली माऊली म्हणतात. का बरं? त्याचं कारण आहे महाराज. लक्षात ठेवा. जिवंतपणे शेवट गोड केला महाराज त्यांनी. जिवंतपणे त्रास सहन केला, उपकार केला. आणि माऊली आता समाधीला बसले. एक हात निवृत्तीनाथांनी धरला, एक हात देवानं. काय भाग्य आहे माऊलीचं महाराज. एक हात तुमच्या जिल्ह्यातल्या निवृत्तीनाथ महाराजांनी धरला, हो विश्वगुरु. आणि एक हात देवानं धरला. याच्यापेक्षा कोणतं मोठं भाग्य असावं. देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया. नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधीस्त. एक हात देवानं धरला, एक हात निवृत्तीनाथांनी धरला. चालत चालत निघाले तर निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले. बांधिल्या पेंधीचा सुटलासे आळ. ज्या दिवशी घराचा बांधलेला पेंदीचा आळा सुटून जातो ना, त्या दिवशी घर अनाथ होत असत. गोड असा गंध लावणारा गरीब कुटुंबातला हा नामदेव नावाचा बाप या प्रकाश दादाला, माधुरी ताईला सोडून गेला. खूप दुःख आहे या मुलांना. बांधिल्या पेंधीचा सुटलासे आ. काय घडतं बरं? तृणरानो माळा पांगले से. घरामध्ये दुःख होतं तसं सगळे संत रडायला लागले. वा. विमानांची दाटी पुष्पाचा वर्षाव. स्वर्गी हुनी देव करिता ती. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव. माय बाप आम्हा त्यागी येले जेव्हा, तेव्हा ही संकटे आली नाही. आज मात्र बांधिल्या पेंधीचा सुटलासे आ. नामा म्हणे आता, नामा म्हणे आता, नामा म्हणे देवा. लोपला हुताशन करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तीनाथ महाराजांचे डोळे पुसले जातात. निवृत्तीनाथ महाराजासारखा साधू रडतो. निवृत्तीनाथ महाराज रडतात. मुक्ताबाई रडते. सोपान काका रडतो. ऐका गड्या, नामदेवराय सुद्धा खूप रडतात. आणि हे सगळे रडायला लागल्यावर विश्वाचा मालक सुद्धा हंबरडा फोडून रडायला लागतो. अरे ज्याच्या जाण्यानं देवानं रडावं, त्या माऊलीनं म्हणावं शेवट तो भला. शेवट तो भला.
शेवट तो भला ज्ञानोबारांनी म्हणा, तुकोबारांनी म्हणावं, नाथ महाराजांनी म्हणावं, मी जिवंतपणे शेवट गोड केला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपल्या सिन्नर तालुक्याच्या पलीकडून नगर जिल्हा लागतो, नगर जिल्हा संगमनेर तालुका लागतो. संगमनेरच्या थोडं पुढे गेला तर एक पारनेर तालुका लागतो आणि पारनेर तालुक्याला एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगण सिद्धीमध्ये मागच्या वर्षी एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. पाटील समाजातला पोरगा होता, पण इतका सुंदर होता दिसायला, फार गोड होता, इतका गोंडस, इतका सुंदर की त्याला सगळे राजबिंडा म्हणायचे. हळूहळू मोठा झाला तर बाप त्याचा पोलीसमध्ये नोकरीला आहे, 1 लाख पगार आहे. माय त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे, तिला पण 1 लाख पगार आहे. 2 लाख रुपये महिन्यामध्ये घरामध्ये येत होते. आणि पोराच्या मनात विचार आला की मला देश सेवा करायची. पोरानं खूप प्रॅक्टिस केली, बॉडी बनवली, अभ्यास केला आणि संभाजीनगरला मराठवाड्यामध्ये शिक्षण घेतलं आणि आंबेडकर युनिव्हर्सिटीतून तो पास झाला. तर नेमकं मिलिटरीच्या परीक्षेची त्यानं परीक्षा दिली आणि तो लेटर मिळालं त्याला की तुम्हाला सैनिक म्हणून नोकरी मिळते. त्यानं ते लेटर पास केलं. आईला बापाला न विचारताच लढायला गेला. 2018 साली गेला होता लढायला. माझ्याकडे बघा, कुणी म्हणावं आमचा शेवट गोड झाला. आणि तो पोरगा लढायला गेला 2018 साली. 19, 20, 21, 22, 23, आता 24 चालू आहे. मागच्या वर्षी 23च्या डिसेंबर महिन्यामध्ये 5 वर्ष पूर्ण झालती त्याच्या ड्युटीला. आणि त्या पोरानं जवळजवळ 5 मेडल छातीला लावून घेतली होती. त्याचं एक विशेष असं होतं, तो सुट्टीमध्ये गावाकडे जात नव्हता. 5 दिवसाची जरी सुट्टी मिळाली तरी घेत नव्हतं. 1 महिन्याची नाही, 15 दिवसाची नाही. माझं देशच माझं जीवन आहे म्हणायचं. काय पोरगा असेल महाराज. नाही ते आपली पोरं केतन, किंग, टायगर, वजीर बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्डफ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायच्या याच्यातच गेली आपली पोरं. मोबाईल, स्टेटस, व्हॉट्सअप, स्टोरी, इंस्टा याच्या पलीकडे आपल्याला काही माहिती नाही. माझी विनंती असेल तुम्हाला, तरुण बसलेले आहेत, या साईनाथ भाऊ या दोघं पण या. हे खूप दुरून आली मंडळी, निफाड तालुक्यातून आली. विठाला 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 विठाला. 2-3 महिने झाले भेट नाही तर त्यांना करमत नव्हतं. तसंच झालं राजगुरूचं पण. 2-3 महिने झालं माझं इकडे येणंच झालं नाही. त्यामुळं साईनाथ भाऊ सानप, आमचे राजगुरू, ही सगळी मंडळी आज भेटण्याकरता कार्यक्रमासाठी उपस्थित होत आहे. खूप चांगला कार्यक्रम ठेवला या पोरांनी महाराज. ते भाभड सरांनी फोन केला मला आणि या सगळ्यांचा परिचय करून दिला. एक गोंडस असा बाप निघून गेला या परिवाराचा. किती वेळ झाला आपण बोलतोय त्याच्यासाठी. अर्थ असा आहे, ऐका. पोरगा देशासाठी लढत राहिला आणि मागच्या वर्षी 2023ला नेमकं त्याची ड्युटी त्या सियाचीन नावाच्या बॉर्डरला लागली होती. आणि रात्रीची ड्युटी करत असताना निसर्गाची एक अवकृपा झाली. चिंतामण महाराज, खूप मोठ्या प्रमाणात बर्फ पडला म्हणे. इतका बर्फ पडला की कमरेपर्यंत तो बर्फ आला. हळूहळू तो बर्फ पोटापर्यंत आला आणि हळूहळू तो बर्फ खांद्यापर्यंत आला. आणि त्या बर्फातून मागं येण्याची काही आज्ञा मिळत नव्हती. रिटायर कोणी सांगत नव्हतं, कारण रेंजच नव्हती मोबाईल. ध्वजाचं रक्षण करायचं होतं. ध्वज पुढं उभा आहे, बर्फ जरी पडतोय तर आपलं काम आहे ना सेवा करणं. म्हणून ते जवान बाजूला सरकले नाही आणि त्याच्यामध्ये हळूहळू एक जवान त्या बर्फामध्ये अडकत गेला. बऱ्याच जणांनी मागं ओढण्याचे प्रयत्न केले, बरेच जण वाचले. पण एक कॅप्टन जे होते ना सौरभ आवटी, यांना भारत देशाचा झेंडा त्याच्यामध्ये पडताना दिसला. इतका जीव होता त्यांच्या देशावर. धावतच गेला हो पोरगा. एवढ्या बर्फामध्ये रस्ता काढत तो झेंडा आपल्या हातामध्ये घेतला आणि त्याला असा मानाचा मुजरा केला. वंदे मातरम, भारत माता की जय म्हटला. निसर्गाची अवकृपा बघा, आता डोक्यापर्यंत बर्फ आला. एवढा बर्फ पडल्यामुळं श्वासोश्वास कोंडला गेला. भारत देशाच्या मातीसाठी 25 वर्षाचा तरणा बांड पोरगा ध्वजाचं रक्षण करता करता बर्फामध्ये अडकून गेला. कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहे अशी ललकारी घुमली.
हेलिकॉप्टर बोलवण्यात आले, बॅटऱ्या लावण्यात आल्या, कॅप्टनला शोधलं पाहिजे म्हणून खूप प्रयत्नपूर्वक पराकाष्ठा केली लोकांनी. 7 दिवस त्याची बॉडी सापडली नाही. 8व्या दिवशी बॉडी सापडली गुळवंचकर तर पूर्ण गोठून गेली होती बॉडी. पूर्ण शरीर बर्फमय झालं होतं. बर्फातून बॉडी बाजूला काढायची म्हणून ते बर्फ कापताना ते पोराचे एक हात कापावा लागला, अर्धी छाती कापावी लागली, एक पाय सुद्धा कापावा लागला. अर्ध्या अंगाची बॉडी देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळून विमानानं दिल्लीला, दिल्लीवरून पुण्याला, पुण्यावरनं त्या पारनेर तालुक्यातल्या राळेगणला पोहोचली. हंबरडा फोडून मायबाप रडायला लागले. महाराज तारणा ताटा पोरगा पाहिला. 25 वर्षाचा पोरगा देशासाठी मुजरा करून गेला होता. हंबरडा फोडून आई रडत होती, बाप रडत होता. तेवढ्यामध्ये सहजच गालावून असा हात फिरवता फिरवता पाहिलं तर बाळाला हातच नाही, माझ्या बाळाची छाती नाही, माझ्या बाळाचा पाय नाही. हंबरडा फोडून रडणारी आई म्हणायला लागली, का हो दादा, मी तर सगळ्या शरीरानं पोरगा दिला होता ना, माझा पोरगा तर 2 हाताचा होता ना, माझा पोरगा तर राजभिंडा होता ना, माझ्या बाळाचा हात कुठे, माझ्या बाळाची छाती कुठे, माझ्या बाळाचा अर्ध अंग कुठे. जवान सांगत होते, आई देशाच्या मातीचं रक्षण करता करता तुमचा हा बाळ बर्फामध्ये अडकून गेला हो आई. त्यानं तुमचा विचार नाही केला, कोणाचाच विचार नाही केला, फक्त ध्वजाचा विचार केला. असं म्हणत तो गेला. ऐका गड्या, गेल्या वर्षी ही घटना घडली नाही. आता मी कीर्तनाला गेलतो त्या गावात. आता नवरात्रात कीर्तन होतं माझं. गावात गेल्यावर मला राहवलं नाही. मी त्या आईला भेटायला गेलो. तर तुम्हाला खोटं वाटेल माझं, ती आई हातानं जेवण करत नाही, जेवतच नाही हातात. तिला मी विचारलं, आई तुम्ही का जेवत नाही? ती म्हणते, बाबा माझ्या पोराला हात नाही राहिला, माझ्या बाळाचा हात कुठं गेला असेल. त्या दिवशी मला कळालं बघा, जगामध्ये फक्त एवढं प्रेम फक्त आपल्यावर आई आणि बापच करू शकतो. कोणी करू शकत. सगळे डुप्लिकेट असतात महाराज. फक्त आई आणि बाप तुमच्यासाठी सर्वस्व द्यायला तयार. या परिवाराचा बाप गेलाय बघा, बापाची जागा भरून निघत नाही महाराज. माझाही बाप गेलेला आहे. अर्थ असा आहे, या देशाच्या मातीसाठी जर पोरगा मुजरा करून जात असेल तर त्यानं नक्की म्हटलं पाहिजे, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला,
अभंगाच्या एक चरणाचं चिंतन आपण पाहिलं. 12 वाजायला एक 5-10 मिनिटं राहिले. थांबायचं आपल्याला 10 मिनिटात. बसा बसा. जाता जाता एक विनंती आहे की शेवट कसा गोड करायचा. देश सेवा करा, धर्मसेवा करा, रामप्रभूची कथा ऐका, संत कथा ऐका, ज्ञानोबारायांसारखा करा, तुकोबारायांसारखा करा. आमच्याकडे भगवान बाबा झाले भगवान गडावर आणि वामन भाऊ महाराज झाले. 2 संत झाले. एक भगवान बाबा भगवान गड आणि सगळ्या समाजावर उपकार केला त्यांनी. मराठी, माळी, कुणबी, धनगर, वंजारी सगळ्या समाजाला धरून चालणारं नेतृत्व होतं. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा. माझ्या गळ्यामध्ये जी माळ आहे ती आमच्या भगवान गडाची आहे. भीमसिंह महाराजांनी मला माळ घातलेली आहे. मी गडाचा महिन्याचा वारकरी. मला महिन्याला जावं लागतं एकादशीला. ऐका, मी जरी नाही गेलो तर माझ्या आईला जावं लागतं, भावाला जावं लागतं, कारण ती आमची महिन्याची वारी आहे. मी कशासाठी सांगतो तुम्हाला की त्या गडावर भगवान बाबा आणि गहिनीनाथ गडावर वामन भाऊ महाराज. काय झालं, भगवान बाबा आधी गेले, वय झालं, निघून गेले. जगाचा निरोप घेतला त्यांनी आणि ते निघून गेल्यावर 2-3 वर्षांनी वामन भाऊ महाराजांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि ते ॲडमिट केल्यानंतर 50,000 लोक त्यांना भेटायला आले. ते भोसरीचं हॉस्पिटल आहे इंद्रायणी. ते डॉक्टर अजून जिवंत आहेत बरं का. ऐका, आणि 50,000 लोक ते वामन भाऊंना तिथं काय होतंय म्हणून घाबरत लोक आली. आणि डॉक्टरांनी सांगितलं की वामन भाऊ महाराज गेले. लोक रडायला लागले. संपूर्ण परिसर, गाव, तालुका रडायला लागला की आता आम्हाला साधू नाही राहील. भगवान बाबा गेले, वामन भाऊ गेले, एकाच समाजाचे 2 साधू गेले. खूप लोक रडायला लागले. तर ते डॉक्टर जिवंत आहेत. ते डॉक्टर सांगतात गेलेले वामन भाऊ महाराज 15-20 मिनिटांनी उठून बसले. हो म्हटले, आजच्या दिवशी माझा भगवान गेलेला आहे, मी जरा 7 दिवसानं जातो. लोक याच्यासाठी रडत होती की आता पुढच्या वर्षी भगवान बाबांच्या पुण्यतिथीला जायचं का वामन बाबांच्या जायचं. एकाच तिथीला गेले ना 2 साधू. आता पुढच्या वर्षी भगवान गडावर जायचं का वामन भाऊच्या गडावर जायचं. साईनाथ भाऊ, चमत्कार असा झाला साहेबराव, राजगुरु दादा, चिंतामण महाराज, हो ऐका गुळवंच गाव, चमत्कार असा झाला. वामन भाऊ उठून बसले. म्हटले अजून 7 दिवसानं जातो. आणि ऐका, बरोबर 7 दिवसांनीच गेले. वा, बरोबर 7 दिवसांनीच गेले. आजही वामन भाऊंच्या भगवान बाबांच्या पुण्यतिथीला डायरीमध्ये सप्ते चालू होतात. वामन भाऊंच्या पुण्यतिथीला काली असतं. 7 दिवसाचं अंतर ठेवलं. याला म्हणतात काळावरती विजय मिळवला. आणि मग म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पैठणला नाथ महाराज आहेत. 2दा काळ परत लावला त्यांनी, 2दा. आणि मग म्हणता आलं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मी तुम्हाला 250 कथा सांगू शकतो एका चरणावर. असे 25 जरी कीर्तन केली मी तुमच्या भागात तरी पहिलं चरण संपायचं नाही. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. म्हणजे गोड झालं पाहिजे शेवट. याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी प्रयत्न केला पाहिजे. याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. याजसाठी याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी भजन केलं पाहिजे. त्याच्यासाठी माऊलीची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. त्याच्यासाठी एकमेकात प्रेम ठेवलं पाहिजे. की खूप दुरून माणसं आली ना महाराजी, का बरं आली, एकमेकाचं सख्य जुळलं पाहिजे. हो, अर्थात प्रेम असलं पाहिजे, भजन असलं पाहिजे. आणि मग म्हणता येतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा बाप असतो. ऐका गड्या, 1 क्विंटलचं पोतं आहे तर 50 क्विंटलची ट्रक खाली करणारा बाप असतो. सिन्नरला, नाशिकला, निफाडला कांद्याच्या मार्केटमध्ये जाऊन 1-1 क्विंटलची गोणी सगळी ट्रक खाली करतो. फाटलेली बन्याल घालतो, फाटलेलं धोतर घालतो. तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी-शर्ट आणतो. इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो. डॉक्टर, महाराज, वकील बनवतो. तो आपला बाप असतो बरं का. मी सांगत नाही, तुकोबाराय सांगतात. बाप करी जोडी लेकुराची
बाप करी जोडी लेकुराची आपुली कुरवंडी वाळवणी आपुली कुरवंडी वाळवणी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा मालक बनवतो तुम्हाला. जगामध्ये तुम्हाला कोणी मालक बनवणार नाही. चाकर बनवतील, हाताखालचे बनवतील, हातचा राखून ठेवतील लोक, पण तुमचा बाप त्यानं बांधलेली बिल्डिंग, त्यानं बांधलेलं घर, त्यानं कमवलेली शेती तुम्हाला दान देऊन टाकतो. हो, मला एक जण म्हटलं, बाबा मेल्यावर बापाचा फोटो घरात लावायचा का नाही? काय म्हटलं एक जण, मेल्यावर बापाचा फोटो घरात लावायचा का नाही? म्हटलं का रे, तुझ्या बापानं ते घराच्या मागचा 25 एकरचा मळा तुझ्याच नावावर केला का माझ्या? नाही म्हटलं, ते माझ्याच नावावर. म्हटलं देतो का मला 25 एकर माझ्या नावावर करतो? नाही ते कसं चालेल? म्हटलं मग 25 एकर खायला जमतं, फोटो लावायला बांधून नाही आणायचं का तुला? लावलाच पाहिजे महाराज. कृतज्ञता प्रगट केली पाहिजे, मांडला पाहिजे, कीर्तन ठेवलं पाहिजे. अहो त्याच्या निमित्तानं नाही मग कुणाच्या निमित्तानं ठेवता? ज्या बापानं तुम्हाला जन्माला घातलं, शेती ठेवली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला, अय माझ्या मायबापांनो पोरांनो ऐका, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. सगळ्या बापांसाठी आहे बरं. ही म्हातारी झाली नाही, टोपीवर आली बघा, ही काय उगच आली का? ती आपल्यासाठी कष्ट केली महाराज. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव उनी मायेन पुसताना, वरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना, गोष्ट बापाची सांगताना. पाठीचा कणा खराब झाला ना, शरीर खराब होतं. तसा घरातला कणा रूपी बाप निघून गेला की घर सुद्धा अंधारात जातं महाराज. खरंच सांगतो, फार प्रेम असतं बापाचं. राम 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 म्हणत तो दशरथ पडला होता खाली. ऐका गड्या, माझा राम माझा राम माझा राम म्हणत होता. माझा राम जर इथं नसेल तर मी जिवंत राहणार नाही. काय बापाचं प्रेम असेल. त्याच दशरथाला श्राप दिला होता एका बापानं. पाण्याची जारी आणायला, भरून आणायला गेलेला श्रावण 8वा, बाण लागला होता त्याला दशरथाचा. पाण्याची जारी घेऊन आलता दशरथ. झाडाखालच्या आंधळ्या बापानं विचारलं होतं, आलास का रे श्रावणा? फार दूर गेला होतास का रे? तुझ्यासारखी पोरं आता नाहीत, या मुलांसारखी पोरं आता नाहीत. वा काय सुंदर कीर्तन ठेवलं रे, कधी 12 वाजले कळालं नाही. रडलात तुम्ही कीर्तनामध्ये, घरी घेऊन जा. हे अक्रूर महाराजांचं कीर्तन आहे. बोलणारे बाळा, बोलत का नाही तू? मी श्रावण नाही. मग तू कोण आहे? मी राजा आहे. आशील रे तू राजा. आमचा बाळ कुठे रे? तुमच्या बाळाला माझ्याकडून बाण लागला, बाण लागला. शब्द ऐकला गुळवंचकर आणि बापाच्या मुखातून शब्द निघाले, राजा आमच्या पोराला बाण मरतो ना, आम्हाला प्यायला पाणी आणतोस? लक्षात ठेव रे, लक्षात ठेव. आम्हा सिद्ध झाले पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, 4. पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही पोरगा नसेल. हा बापाचा श्राप जर देवाच्या बापाला लागतो. आपण कधीच आपल्या जिवंत बापाचा श्राप घेऊ नका. या 2 हातानं बापाला जेवू घाला, हो खाला करून जेवू घाला. चालता येत नसेल तर चालवा गड्या. टोपीवर आलाय तुमचा बाप, हो खूप कष्ट केलेत महाराज. अरे दाढी नाही केली रे त्यानं, कपडे नाही घातले रे चांगले दिवाळीला. मुलीच्या लग्नात तसाच दिसत होता बुवा. आपण भारी भारी कपडे घालत होतो, पण तो मात्र जेव्हा मुली वाटी लावली तेव्हाच रडतो ना महाराज. एवढा जर गुणी बाप असेल, तुमच्या माझ्यासाठी जगणारा असेल, तर विनंती असेल त्या जिवंत बापाला कधी रडू नका. झालंय माझं कीर्तन. आज 2 पिशव्या घेऊन हा नामदेव नावाचा बाप, नामदेवरायचं नाव मिळालं त्यांना. नामदेवानं काय केलं? भजन केलं महाराज. नाचू कीर्तनाची रंगी,
ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराजांच्या नावानं हा नामदेव दादा जगला. अकाली त्यांना मृत्यू आला. त्यांचे मुलं त्यांच्या मुली मगाशी पासून रडतायत. मला सुद्धा रडू येईल महाराज, मला पण बाप नाही महाराज. 2 कीर्तन असतील ना तर 2 निरोस्तरी करायचा बाप माझा, पेट्याची घडी घालायचा, गाडी स्वच्छ करून ठेव. बाप असतो महाराज, खूप आनंद असतो बापाला. ज्याला नाही त्याला विचारा. विठाला 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 विठाला. आमचा गणेश बसलाय माझा ड्रायव्हर. त्याला आई पण नाही वडील पण नाही. 5 वर्ष झाले माझ्याकडे आहेत. कायम म्हणतो बाबा मला वडील नाही, तुम्हीच माझे वडील आहात. ज्याला बाप नसतो ना महाराज त्याला खूप आठवण येत असते. तुमची फार आठवण येते बाबा, नयनी आसू येते बाबा, तुमची फार आठवण ये. ज्याला वडील नाही त्याला विचारा, आणि जो बाप झालाय त्याला विचारा. मुलामध्ये किती जीव असतो ना. म्हणून या कुटुंबाचा हा आधार गेला. 2 तास झाले आपण त्यांची आठवण काढत कीर्तन करतोय. आज 2 पिशव्या घेऊन हा नामदेव दादा वर गेला असेल तर उजव्या हातातल्या पिशवीत तुम्ही लिहिलेला सुविचार मनी होता भोळेपणा. इतका सुंदर बाप, गरीब बाप, कष्टातला बाप. हे किती लोक जमलीत या लोकांना मिळवणारा, सगळ्यासाठी जगणारा, कष्ट करणारा असा बाप त्या पिशवीमध्ये निघाला असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या मुलांनी, माधुरीने, आमच्या प्रकाशदादांनी, या सगळ्या परिवारांनी, कांगणे परिवारांनी आमचा बाप देवाच्या पायाजवळ राहावा म्हणून ठेवलेलं कीर्तन, ज्ञानोबारांच्या कथा, भरताच्या कथा, तुकोबारांच्या कथा, नाथबाबांच्या कथा, जवानांच्या कथा, तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. एवढा सुंदर माल बाहेर पडला. आणि सगळ्यांसाठी असणारा दंड्याच्या समोर भगवंताच्या पायाजवळ 12 वाजता आमच्या या नामदेव बाबाला जागा मिळाली. हात वर करून या सगळ्या परिवाराला त्यांनी आशीर्वाद दिला. मुलांनो घ्या रे माझे आशीर्वाद. जिवंतपणीही प्रेम केलं आणि गेल्यावर सुद्धा कीर्तनाद्वारे, अन्नदानाद्वारे, पिंडदानाद्वारे देवाच्या पायाजवळ या बापाला जागा मिळाली. या नामदेव बाबासाठी शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. पुनश्च एकदा या सगळ्या परिवाराला धन्यवाद. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. सगळ्यांनी करा, सगळ्यांनी. वा काय सुंदर आहे बघा. आपल्या बापाला भावपूर्ण आदरांजली भजनानं देऊया सगळ्यांनी. म्हणा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली रे वेडे क्षमा महाराज तुम्ही सिद्ध.